लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्या रम्याचा पतंग कट करते तेव्हा रम्याला खूप राग येतो. काव्या आणि पार्थ दोघजण मिळून पतंग उडवत असतात तेव्हा त्यांचा पतंग कट होतो आणि काव्या म्हणते, पाहिलत का देशमुख, प्रेमात पडलो तर आपण दोघांनी एकत्रच पडायचं आणि आपण दोघांनीच पतंग उडवायचा. जाऊ द्यावो, मला आणि माझ्या पतंगाला तुम्ही कट केलं तरी आम्हाला चालेल. तेव्हा पार्थ आणि काव्या एकमेकाकडे प्रेमाने पाहत असतात. इकडे आपण पाहतो संक्रांतीच्या निमित्त नंदिनी घरी आलेली असते आणि ती तिळाचे लाडू बनवत असते. तेव्हा ती गुळ गरम करून घेऊन येते आणि तिळामध्ये ओतते. तेव्हा तिच्या हाताला भाजते. जेव्हा तिचा हात हातात धरतो आणि म्हणतो, भाजलं का, असे म्हणून तो हातावर भोंकर मारू लागतो. तेव्हा ते दोघजण एकमेकाकडे प्रेमाने पाहत असतात. इकडे आपण पाहतो काव्या तिच्या बोकाला घेऊन बसलेले असते आणि त्याच्याशी गप्पा मारत असते. तेवढ्यात वसुंधरा आणि रम्या तिथे येतात आणि त्या दोघीला काव्याचा आणि त्या बोक्याचा खूप राग येतो. तेव्हा वसुंधरा म्हणते की आता आपल्याला ह्या बोक्याचे काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा रम्या एक मोठी कातर घेऊन येते आणि काव्या तिथून निघून जाते. तेव्हा रम्या तो बोका कट करते. काव्या तिथे येते आणि तिला तिचा बोका दिसत नाही. तेव्हा ती खूप अस्वस्थ होते. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या आणि पार्थ रम्या आणि वसुंधराला कशी अद्दल घडवतील हे पाहणे खूपच मनोरंजक आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.